त्या जळत्या चितेमध्ये त्या कुत्र्याने उडी टाकली। हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामधला सर्वात मोठा चमत्काराचा विषय म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा कशी होती हे जर पाहायचं असेल तर एकदा रायगडावरती गेलं पाहिजे। रायगडावरती गेल्यानंतर आपल्याला समजतं की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा कशी होती। आम्ही एक दिवशी रायगडाच्या परिसरामध्ये कीर्तन करण्यासाठी गेलो आणि ज्या वेळेस रायगड पाहण्यासाठी गेलो, रायगडावरती गेल्यानंतर समजलं की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा कशी होती। कैदी कुठे असावेत, मंत्रिमंडळाचं निवासस्थान कुठे असावं आणि सभा मंडप तर एवढा विशेष होता की सभा मंडपामध्ये कुठे जरी काही बोललं तर ते सिंहासनाजवळ ऐकू येत होतं। अशा विशिष्ट प्रकारची रचना त्या सभा मंडपाची आणि सिंहासनाची केलेली होती। आणि हे सर्व पाहत असताना आम्ही ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ गेलो, त्यांच्या समाधीच्या जवळ एका कुत्र्याची समाधी आहे। तिथं गेल्यानंतर सुंदर इतिहास ऐकायला मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांचे अंतिम 7 वर्ष रायगडावरती गेले। विंचू काट्यामध्ये फिरता यावं म्हणून एका कुत्र्याला जवळ केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम त्या कुत्र्याला मिळालं आणि ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं देहवसन झालं, अंत्ययात्रा निघाली, संपूर्ण महाराष्ट्र रडत होता। हजारो लोक रायगडावरती जमले होते। चंदनाच्या लाकडामध्ये पार्थिव देह ठेवण्यात आला आणि अग्निसंस्कार देण्यात आला। त्या जळत्या चितेमध्ये त्या कुत्र्याने उडी टाकली। हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामधला सर्वात मोठा चमत्काराचा विषय म्हणतात। माणसं आपल्यावर प्रेम करत नाहीत, पण एका कुत्र्याने त्यात उडी टाकावी। माणसं आपल्याला जनावर समजतात, हा आपल्या जीवनातलं दुर्भाग्य, पण एका कुत्र्याने त्यात उडी टाकावी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमामुळे त्या कुत्र्याने उडी टाकली, याला म्हणतात मरावे परी कीर्ती।